नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पालक पनीरची रेसिपी बनवणार आहोत. तर मी तुम्हाला आता साहित्य दाखवते. तर हे पनीर आहे पाव किलो 250 ग्राम. हे पालक आहे मी उकडून याला म्हणजे पाण्यामध्ये थोडीशी साखर आणि साखर टाकून आणि थोडंसं पाणी टाकून याला वाफवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग प्युरी केलेलं आहे. टिप्स मी तुम्हाला सांगते. असा हिरवागार दिसण्यासाठी पालक काय करायचं की त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आपण जेव्हा त्याला वाफवतो ना तेव्हा. आणि मिक्सरमधून मी प्युरी करून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये मी एक छोटा कांदा, एक टोमॅटो ह्याची प्युरी करून घेतलेली आहे. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे ह्याच्यामध्ये एक 6 ते 7 काजू, थोडेसे असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे. पनीर जे आहे मी कट करायच्या अगोदर थोडंसं पाण्यामध्ये ठेवलेलं, तर जेणेकरून व्यवस्थित वॉश होईल त्याच्यामुळे. अशा पद्धतीने मी सर्व ठेवून नंतर पलटी करून घेणार आहे. याला सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घेणार आहे. 2 बॅचेस होतील याच्या. हे पहा, मी आता याला पलटी करत आहे म्हणजे दोन्ही बाजू शेकल्या पाहिजे त्याच्या. असं शॅडो फ्राय करून घेतल्यानंतर भाजीला एक खूप छान अशी टेस्ट येते. त्याच्यामुळे आपण शॅडो फ्राय करून घेणार आहोत. जसा दुधाचा जो फ्लेवर आहे तो नाही राहत ह्याच्यामध्ये. एक फक्त 2 ते 3 मिनिटं याला व्यवस्थित शॅडो फ्राय करून घ्यायचं, जास्त नाही. असं डाग नाही पडून देणार आपण. थोडंसं लालसर झालं की आपण काढून घेणार आहोत. ते पहा, आता ह्याचा कलर चेंज होत आहे. ते पहा, लालसर आलेला आहे कलर याला. थोडंसं चिटकत देखील आहे पॅडला, जास्त नाही चिटकत, थोडंसं चिटकतं येईल. तर हे पहा, मी आता एक बॅच काढून घेतलेले आहे. अशा प्रकारे भाजून घ्यायचं असं लालसर होईपर्यंत. आता ही दुसरी बॅच आहे, आपण ही देखील अशी लालसर भाजून घेणार आहोत. अलगद हाताने याला असं पलटी करून घ्यायचं, दाबायचं नाही. दाबले की पनीर काय होतं, मॅश होतं. फ्रेश पनीर असेल तर ते मॅश होतं, जर का थोडंसं हे असेल ना तर ते नाही होणार मॅश. तर हे पहा, आता व्यवस्थित पनीर आपलं फ्राय झालेलं आहे. आता गॅस बंद करून घेणार आहे. तर हे अशा प्रकारे भाजून घ्यायचं. तर हे अगोदरच्या बॅचमधलं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचं हे. तर हे पहा, अशा पद्धतीने सर्व आपण भाजून घेतलेलं आहे पनीर लालसर असं. तर तुम्ही देखील अशा प्रकारेच भाजून घ्या. ह्याच्यापेक्षा जास्त नाही भाजायचं, नाहीतर मग त्याला एक कडवट चव येते का, तर करपलं जातं ते. हे पहा, मी आता गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे. मी आता तेल टाकून घेणार आहे. मगाशी मी तुम्हाला तेल दाखवलेलं नाही आहे. तर हे पहा, हा छोटा चमच आहे, तर या चमचने मी 3 चमच तेल टाकून घेणार आहे. हे पहा, आता तेल गरम झाले की आपण थोडेसे तेलामध्ये जिरे टाकून घ्या. हे पहा, मी मगाशी जिरे देखील विसरलेले दाखवायला. आपला नवीनच चॅनल असल्यामुळे काही गोष्टी विसरायला होतात मला. तर मी आता या तेलामध्ये जिरे टाकून घेत आहे. ते चांगले तडतडले की आपण आपल्या अद्रक, लसूण आणि मिरचीची जी पेस्ट आहे ती टाकून घेणार आहोत ह्याच्यामध्ये. गॅस थोडासा मी आता कमी करून घेणार आहे. पालक पनीरला हिरवी मिरचीच टाकायची, लाल तिखट नाही टाकायचं, नाहीतर मग भाजीचा कलर थोडा आणि चव पण वेगळी लागते त्याची.
हे आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहोत. काही टोमॅटो आणि कांद्याची प्युरी आहे ती टाकून घेणार आहे. ती देखील व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. सर्व मसाले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे कोणतीही भाजी टेस्टी आणि छान होते. तर ही एक टीप आहे मग मी सांगितली ती. आता व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत. हे पहा, आता मसाल्याला व्यवस्थित आपलं तेल सुटलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये जो पनीर मसाला आहे तो तेलामध्ये आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपलं हे जे वाटण आहे, काजू, तीळ आणि खोबरं हे मी भाजून घेतलेलं आता तेलामध्ये देखील थोडंसं आपण भाजणार आहोत. त्यामुळे आपण हे शेवटी टाकत आहोत, का तर भाजलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण नेहमी शेवटी टाकतो. तर हे देखील आता आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. जास्त नाही भाजणार आहोत, थोडंच भाजून घेणार आहोत. सुगंध खूप छान येत आहे. हे पहा कसं क्रीमी दिसत आहे. हे आपली काजूची आणि हे प्युरी टाकल्यानंतर खूप छान असा ह्याला एक कलर येतो. आता आपण ही जी पालकची प्युरी आहे ती टाकून घेणार आहोत. तर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. थोडासा भाजीला आपल्या असा क्रीमी कलर येणार आहे. हे पहा, आता व्यवस्थित अजून भाजलं ना की खूप छान याचं सुगंध देखील येतो आणि खूप छान कलर देखील येतो. तर हे पहा, आपला आता मसाला देखील व्यवस्थित भाजला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये पनीर ॲड करून घेणार आहोत, जे आपण व्यवस्थित असं भाजून घेतलेलं ते. हे पहा, हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेणार आहोत. तर ही जास्त अशी थिक भाजी झालेली आहे, म्हणजे जास्त असं जाडसर झालेली आहे भाजी, घट्ट झालेली आहे. थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण. गरम पाणी आहे आणि ह्याच्यामध्ये मसाला वाटलेला, तर त्याच्यामध्येच मी गरम पाणी टाकलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं टाकून घेणार आहे पाणी. परत एकदा आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत त्याला. आता व्यवस्थित आपण ह्याला शिजू देणार आहोत मसाल्यांमध्ये. मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो ह्याला पनीरला व्यवस्थित लागू देणार आहोत. आणि आता आपण शेवटी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. ते देखील आता आपण व्यवस्थित मिक्स. हे पहा, आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मीठ देखील. खूप पातळ देखील नाही भाजी करायची, थोडीशी जाडसरच ठेवायची. थोडंसंच आपण पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आता आपण ह्याच्यावरती 1-2 मिनटासाठी फक्त झाकण ठेवून देणार आहोत. 2 मिनटानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत. हे पहा, मी आता झाकण उघडणार आहे. 1-2 मिनटं झालेले आहेत. हे पहा, खूप छान असा सुगंध येत आहे. आणि मी आता गॅस बंद करून घेणार आहे. व्यवस्थित मसाले शिजले गेलेले आहेत. हे पहा, परत एकदा हे करून दाखवते तुम्हाला. हे पहा, तर तयार आहे आपली शाही पनीर भाजी. मी आता सर्व देखील तुम्हाला करून नंतर दाखवणार आहे. तर हे क्रीमी दिसत आहे एकदम. असं हिरवं हिरवं का नाही दिसत, का तर त्याच्यामध्ये आपण काजू किंवा खोबरे वगैरे घातलेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल की जास्त हे हिरवं नाही दिसत, तर त्याच्यामुळे क्रीमीनेस याला आलेला आहे भाजीला. खूप छान टेस्टी लागते. तुम्ही एकदा करून पहा. तर मी आता सर्व करून देखील नंतर तुम्हाला दाखवणार आहे. चला, तर मी आता पहिला गॅस बंद करून घेत आहे. आता झाकण ठेवत आहे ह्याच्यावरती. तर ही पहा, तयार आहे आपली शाही पनीरची रेसिपी. कशी झाली आहे कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा. तिला पालक पनीर देखील तुम्ही म्हणू शकता. हे पराठ्या, लच्छा पराठ्याबरोबर किंवा चपातीबरोबर, पुरीबरोबर देखील तुम्ही खाऊ शकता. प्लीज चॅनलला माझ्या जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा. तर ही पहा, तयार आहे आपली शाही पनीरची रेसिपी. कशी झाली आहे कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा. तिला पालक पनीर देखील तुम्ही म्हणू शकता. हे पराठ्या, लच्छा पराठ्याबरोबर किंवा चपातीबरोबर, पुरीबरोबर देखील तुम्ही खाऊ शकता. प्लीज चॅनलला माझ्या जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा.